अनुकंपा नोकरी देण्यात यावी, त्यांच्या आईचे घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावे। मनपाचे विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण, क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र देवरणकर यांना सेवामुक्त करण्यात यावे, यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजया उकरडा यांचे उपोषण चालू होते। मात्र 75 वर्षीय शांताबाई उकरडा या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। रात्री उशिरापर्यंत उपोषण मंडपात या ठिकाणी तणावाचे वातावरण होते। न्याय मिळेपर्यंत मृतदेह आम्ही हलवू देणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला, मात्र पोलिसांनी बळजबरी मृतदेह उपोषण मंडपातून नातेवाईकांच्या ताब्यातून घेतला। यावेळी मृतक नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। 6 महिन्यापासून सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाने भेदखाली केले। आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही असा धक्कादायक आरोप मृतक महिलेच्या मुलीने केला। सगळ्या ठिकाणी न्याय मागितला परंतु नाही कोणी दिला नाही असा आरोप केला गेला। विदर्भ सिटी न्यूज अमरावती। सर, आम्ही गेल्या 6 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांची जी बेकायदेशीरपणे अनुकंपा नोकरी सागर अठोर हा अनोरस मुलगा आहे आणि याला देण्यात आली आहे आणि माझ्या आईचं सहमती पत्र नाही घेतलं, त्याचं प्रतिज्ञापत्र नाही घेतलं, फक्त एका अर्जावर ती अनुकंपा नोकरी दिली। कारण तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा संजय खोडके, सुलभा खोडके आणि अविनाश मार्डेकरचा तो कार्यकर्ता असल्यामुळे फक्त त्याला नोकरी देण्यात आली। नोकरी 2012 मध्ये दिली। त्यानंतर 2014 मध्ये माझ्या आईचं फक्त आडनावानं घर हस्तांतरण केलं। आडनावानं घर हस्तांतरण केल्यानंतर आम्ही जेव्हा हायकोर्टामध्ये गेलो, आमचा वकील ॲडव्होकेट मिलिंद वैष्णव महानगरपालिकेने पॅनलवर घेतला, त्यालाही मॅनेज केलं आणि 2022 मध्ये घराचं हस्तांतरण केल्यानंतर माझ्या आईचं घर पाडून तिथे प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम दिलं आणि आम्ही अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीय महिला आहोत। माझ्या आईला या वयामध्ये तिला तिच्या घरातून बेघर केलं। त्या अन्यायाच्या निषेधार्थ आणि आम्हाला फक्त आमची अनुकंपा नोकरी आणि आमचं हक्काचं आमचंच घर आम्हाला मिळावं याकरिता 6 महिन्यापासून इथं आंदोलन करत आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही अधिकारी आम्हाला भेटायला नाही आला, मनपामधील एकही अधिकारी भेटायला नाही आला आणि सीपी ऑफिस मधील एकही अधिकारी भेटायला नाही आला। आता काय झालं नेमकं? आता 10:30-11 वाजले। माझी आई सकाळी 7 वाजता वारली। 7 वाजता वारल्यानंतर आम्ही कशामुळे वारल्यानं काय झालं? तिचा बीपीचा म्हणजे काल बीपी वाढला, तिचा अशक्तपणा वाढला। काल इरवी दवाखान्यामध्ये 7 वाजता ऍडमिट केलं। ऍडमिट केल्यानंतर तिच्यावर ट्रीटमेंटच झालं नाही 2-3 घंटे। 12 वाजता आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि आज सकाळी तिला मृत घोषित केलं। त्यानंतर आम्ही तिला 11:30 वाजता इथे आमच्या उपोषण स्थळावर घेऊन आलो आणि आतापर्यंत पोलिसांनी इथे गर्दी होती, एवढी मोठी 2-3 इकडे आंदोलन सुरू होते, आतापर्यंत पोलीसवाले एकही आले नाही आणि आता येऊन फक्त आम्ही आमच्या घरचे 10-15 लोक पाहून इथं या सुमसाम रस्त्यावर येऊन माझ्या आईचा मृतदेह किती वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची दखल घेतली होती का? पोलिसांचा सुरुवातीला तुमचं काय म्हणणं? कोणाच दखल नाही घेतली आमची आतापर्यंत, कोणाच दखल नाही केली। आम्ही आतापर्यंत सिटी कोतवालीला 10 अर्ज दिले, फैजलपुराला 2 अर्ज दिले, यांच्यावर अॅट्रॉसिटीज दाखल करावी असा सुमोटोचा अर्ज सुद्धा दिला, पण अजूनही त्यावर काहीच दखल घेण्यात नाही आली। पोलिसांनी तुमच्यासोबत जबरदस्ती केली असा तुमचा आरोप आहे का? जबरदस्तीच केली सर। किती वाजता? आता सर 10-15 मिनिटाच्या आधी। टायमिंग सांगा। टायमिंग कुठे पाहिला सर मी? आता रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान। आता अर्धा तास पूर्वी। किती पोलीस होते? काय केलं त्यांनी? पोलीस आले सर 50। काय केलं त्यांनी? तिकडनं गाडी आणली, आम्हाला त्या याच्यात कुठे ठेवायचं? तुम्ही आता वरिष्ठाकडे धाव घेणार आहे का? काय सांगणार? सगळ्या वरिष्ठाकडे धाव घेतली सर। इथं संजय खोडके, सुलभा खोडकेचं चालते, आमच्यावर इथं अन्यायच होणार आहे फक्त। आणि आता तुम्हाला फक्त पत्रकार बांधवांनाच माझी मदत करणं आहे आणि या तुमच्या दरम्यान आम्हाला म्हणजे तुमच्यापासून आम्हाला न्याय मिळून देणार। पुढे काय करणार तुम्ही? पुढे काय करणार हे आंदोलन सोडत नाही सर, माझी आई भेटल्याशिवाय आणि आम्हाला न्याय भेटल्याशिवाय। ओके।